तुला मी. बाबा सोडून टाका तिला. पकड तिला. अगं मी तरी काय करू तुला? बरोबर हे. उठ पुरी उठ. बाबा बाबा का वाचवलत मला? सुखाने जळून मेले असते बरं झालं असतं. का घडले? कशासाठी घडलं? यांना माझ्या बापांना लग्नात 5,000 रुपये दिले होते, पण या लोकांना आणखी पैसे पाहिजे. माझे गरीब आई बाप कुठून एवढं पैसे आणणार? चांडळा कोळ्या फुलला जळायला निघालात केवळ पैशासाठी? अरे माणसात की सैतानात? किती पैसे पाहिजेत तुम्हाला? किती पैसे पाहिजेत तुम्हाला? घ्या घ्या. पाहिलंच, जागृत जनता म्हणजे एक शक्ती आहे, शक्ती. पुन्हा जर या पोरीच्या केसाला धक्का लावलात की लोक तुम्हाला उभं जाऊन टाकतील. ओरे घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. काही झालं मला निरोप दे. गावकरी बंधूंनो, माझ्या पश्चात या गावामध्ये काय घडेल ते मला माहित नाही, पण जोपर्यंत मी जिवंत आहे असले अत्याचार मी या गावात होऊ देणार नाही. लक्षात ठेवा. चल सदाशिव चल. सावकाश. दादासाहेब, कसली अवघड कामं करता. तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं म्हणजे. दादासाहेब, आपला जीव धोक्यात घालून तुम्ही तिला वाचवलं. अहो ती अख्खी जळत असतानाही पुढे कोण आलं नाही. हो, या घराचा रिवाज आहे. वारशानं फक्त संपत्ती मिळत नाही, रीतिरिवाजही मिळतात. म्हणून अख्खा गाव तुमची देव माणसासारखी पूजा करतात. बऱ्या झाडा सोडू नकोस मला. चल. अरे नाम्या नाम्या नाम्या, मला तिथं गुरु राखायला सांगून तू इथं बसलास होय? काय करू, गावातल्या समध्या गुरांना तुझी सोय झाली ना. अरे नाम्या, अरे नाम्या, हा. तू कधी प्रेम केलं होतंस का रे? काय मी काय याडा आहे का? अरे अरे, तू कधी पिक्चर बघतोस? हा बघितलं ना. अरे. संत वाहते कृष्णामाई अरे ते मातीत नव्ह. मिसळली मोठी. हा? अरे धर्मिंदर, हेमा मालिनी कसे एक दुसऱ्यावर प्रेम करतात रो, एक दुसऱ्यावर जीव टाकतात. तसं तू का नाही टाकत माझ्यावर? मला काय दुसरं काम धंदा नाहीत का? अरे नाम्या नाम्या, अरे नाम्या, फक्त एकदा माझ्यावर जीव टाक र. ही मीरा आहे ना, मीरा तुझ्यावर जीव ओवाळून टाकल र. ए बाई, मी शाकाहारी माणूस आहे, मला असलं नाही चालत. अरे, नाही तो अरे हो नाम्या, असं काय? नका असं नका काय? नका नका नका. नाम्या, नाही एकदम नाही नाही. ए नाम्या. या काय चापट? कोण? अमृता? दादासाहेब, अमृता, अरे पाय कशाला धरतोस? पाय तर देवाचे धरायचे असतात. पाय देवाचे आणि देव माणसाचेच पडायचे असतात. एका रस्त्यावरच्या पोरक्या पोराची जबाबदारी तुम्ही घेतली. मला मोठं केलं, शिकवलं, सगळं काही दिलं. आता काही नको, फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अरे अमृता, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हे बघ अमृता, यशस्वी हो, पण प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ राहा. एक लक्षात ठेव, माणूस आपल्या कर्मानं मोठा होतो. म्हणून तुझ्यापेक्षा या गणवेशाची प्रतिष्ठा सांभाळ. कारण माणसापेक्षा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं राजा. तुमची शिकवण हेच माझं नैतिक बळ आहे. येतो मी. थांब अमृता, मला तुला काही द्यायचं आहे. अमृता, हे साधं पदक आहे, पण हेच पदक तुला तुझ्या पदाच्या मोठेपणाची जाणीव करून देत राहील. बेटा, मूठ उघड. काय वाच. सत्यमेव जयते. आणखी एक लक्षात ठेव अमृता,
आपल्या मतलबासाठी लालूच दाखवणारे संधी साधू तुझ्या रस्त्यावर तुला ठिकठिकाणी भेटतील. रात्र वैरायची आहे, सैतान पांढऱ्या शुभ्र वेशात. पण बेटा सावध राहा, मन भ्रष्ट झालं माणूसही भ्रष्ट होतो. पोरग नाव काढणार बघ, खात्रीने सांगतो चांगला पोरगा आहे. काय रे पोरा, बाहेर निघालाच काय? हो बाबा, तुम्ही कुठे जाणार का बाहेर? छे, मी कुठे जाणार, मंडळी आली गप्पा मारीत बसतो. नाही म्हणजे जाणार नसाल तर मला जरा जीपची किल्ली द्याल? हो हो, अवश्य अवश्य. काही विशेष का रे? नाही, जरा तालुक्याला जाऊन येईन म्हणतोय. बर बर. चले दादासाहेब. हं. मालक, हं. धाकट्या धनाचं पाऊल काय घरात टिकत नाही. आता एकदा बार लावून टाका. त्याच विचारात आहे सदाशिवा, पण आता या पोराला आवरायचं म्हणजे कडक लक्ष्मी सापडली पाहिजे. खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा सगळ्यांनी. काय कटकट आहे? काय झालंय? तुझ्या एक कानाखाली आवाज करू काय? अरे पण झालं काय? काय झालं? हा? स्वतःच्या टाक्या फुल केल्या. गाडीची टाकी कोण फुल करणार? तुमचा बाप. मला वाटलं तू ऐ, नाही म्हणजे काय, मी फक्त सोडा प्याला, हा पाणी प्याला. मी गाडीत टाकायचं पाणी त्याच्याबद्दल बोलतोय. असं होय? ते मी आपलं याला काय रे? सांगितलं. आई शपथ साहेब, मी ह्याला सांगितलं होतं साहेब. नाही सांगितलं, नाही मी कुणाला सांगितलं? याला सांगितलं. झगडा बंद. काय म्हणताय? नाही त्याचं काय माहितीये का वहिनी? अरे मेल्यांना आम्ही माझ्या गागरीचा वाटोळा केला रे. शिवला तुझा. वहिनी. अरे, मला मारतो. मला मारतो. हिचा आवाज. अरे, आय, आय, गं. आई, शाबास. मेल्या कुठल्या? काहीतरी मोठं टाका. आय, आय, अरे, अरे. काय तरी की झालं? अरे नाही मला जमतोय. मारतो. अजून एक तो गेली काहीतरी. बादली ए, बाबा, फेकून बाबा, मारते नको. तुला. नाही आय, आय, जमत. गं. मारलं मला. अरे मेलं. कोंडीबा, पाण्याची पाळी लांबवली का उसाला तू? मालक, उसाला खंदणी करायची आहे, सवाळणी करायची आहे, मग पाणी द्यायचं उसाला. लक्ष ठेव. राम राम. हा, राम राम. काय रे सदाशिवा? कशासाठी बोलावलं होतं? ए, सगळ्या गावात बोंब मारतो वय रे. मालकाने सगळ्या गावासाठी गेलं, माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून. हा, ठीक आहे. 5,000 रुपये. 5,000. काय तुला करायचं कर जा. पाच हजार. 5,000. मूड द्या. सध्या म्हणायचं नाही, सदाशिवराव म्हण, नाही तर केस कर्तनकर म्हण, नाही तर नाभिक म्हण. कोर्टात खेचेल. चल. काय सध्या काय चाललंय? नाही म्हणायचं पहिलं सांगतो. हात नाही उघड, हाता सकट कोर्टात खेचेल. काय भानगड आहे? सदाशिवराव म्हण, सध्या म्हण. बघा दादासाहेब, किती पत्र आली. आमची मुलगी बघायला या म्हणून किती सांगावे आले. आता थांबायचं नाही दादासाहेब. मी त्या शोधात आहे रे. ठीक आहे, आता तातडीने निघालं पाहिजे सुनबाई शोधायला. उद्याच नाही का? हं. आणि आमच्या वाड्याला साजेशी शोभेशी वहिनी आणा आमच्यासाठी.
पुण्यबा जी मालक. कोणाची मुलगी रे? सयाजीराव गुरुजींची मुलगी. हा सयाजीराव. हो. सयाजीरावांची मुलगी काय? अच्छा. पंचायत राज पद्धती सामर्थ्यवान बनवली पाहिजे. सरकारी हस्तक्षेप नको. कोण करते सरकारी हस्तक्षेप? अकाली नेत्याच्या विनंतीनुसार सुवर्ण मंदिरातील कारवाई. निस्तार आले को निस्तारा. सयाजीराव. अरे या 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 रामराव या या. अहो काय नशीब थोर माझं. म्हणतात ना संत श्रेष्ठ येती घरा तोची दिवाळी दसरा. अहो आपल्यासारखी थोर माणसं आली. बसा. गौरी बेटी अगं दादासाहेब आलेत. कसं काय येणं केलं होतं? काही सहजच आलो होतो इकडे. सहज? दादासाहेब सहज येतं वादळ. तुमच्यासारखी मोठी माणसं सहजासहजी आमच्या घरात यायची नाहीत. काहीतरी कारण नक्कीच असलं पाहिजे. हा बरं काय म्हणते गाव? ठीक आहे सर. अच्छा चिरंजीव. हो व्यवस्थित. म्हणजे सगळं बघतात ना? हो. नाही शेत माळ वगैरे. हो. काय हरकत नाही. शिवाय आपलं वळण आहे. हा नमस्कार.
नशिबवान आहात सयाजीराव. हो खरंच नशीबवान. तुमच्यासारखी दुसऱ्यांचं नशीब घडवणारी थोर माणसं माझ्या घरी आली, केवढं मोठं भाग्य माझं. नशीब परमेश्वर घडवतो सयाजीराव, नशीब घडवणारा मी कोण? अगदी बरोबर. पण दादासाहेब खरं सांगू, तीन दुबळ्यांचं नशीब घडवायला तुमच्यासारखी देव माणसंच असावी लागतात. बोला दादासाहेब, काय सेवा करू मी तुमची? स्पष्ट सांगतो सयाजीराव, तुमच्या मुलीला सून म्हणून मागणी घालायला मी आलो आहे. दादासाहेब, दादासाहेब काय ऐकते मी? तुमच्यासारख्या मोठ्यांच्या घरात माझ्यासारख्या गरीब मास्तरची पोरगी सून म्हणून? दादासाहेब, अहो 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 ऐकलं का? दादासाहेब आपल्या गौरीला मागणी घालायला आलेत. दादासाहेब, एका गोष्टीचा खुलासा मात्र झाला पाहिजे, कारण कारण मी एक गरीब मास्तर आहे दादासाहेब. तेव्हा रितसर देणं घेणं. सयाजीराव, देण्या घेण्याच्या गोष्टी करून तुम्ही आमचा अपमान करू नका. तुमच्या या गुणी आणि शूर मुलीला माझी सून करून घेतो आहे. अट मात्र माझी एक आहेच. अट? आणि ती कोणती? लग्न आमच्या वास्तूत झालं पाहिजे. दादासाहेब, दादासाहेब माझ्या पोरीचं भाग्य फार मोठं आहे दादासाहेब, फार मोठं आहे. दादासाहेब मी आज धन्य झालो, मी आज कृतार्थ झालो दादासाहेब. माझी पोरगी फार भाग्यवान आहे दादासाहेब, खरंच भाग्यवान आहे. एक आनंदाची बातमी सांगणार आहे जानकी, आणि ती पहिल्यांदा तुलाच सांगणार, दुसरं कोणाला सांगणार? सुनबाई बघून आलोय मी, आपल्या घराण्याला शोभेल अशी. तू असतीस तर बरं झालं असतं जानकी. ती नक्षत्रासारखी पोर पाहिली असती ना, दृष्ट काढली असती तिची. थाटामाटात लग्न करणार आहे मी. तुला जी जी आश्वासनं दिली ती पूर्ण पाळणार आहे. शक्ती दे, वचन दे मला. या चिरंजीव, बसा बसा. बरीच उशीरपर्यंत भटकंती चालू आहे. आयुष्यभर असंच राहायचा विचार आहे की काय? तुम्ही खूप राहाल, पण त्या कोंडेबाच्या हातचं जेवण खाऊन आमचं पोट मात्र बिघडलंय. स्वयंपाकघरात एखादा नाजूक हात फिरू द्या. तुमच्या गळ्यात दावण बांधायचे होते काय होणार नाही म्हणा. हे घ्या, आम्ही एक मुलगी बघून आलोय, तुम्हाला पसंत आहे का बघा. तुमचं काही तसं आहे का बाहेर? म्हणजे हिरमड व्हायला नको, दुसरं काही नाही. बघा पसंत आहे का. आता तुम्हाला पसंत आहे म्हटल्यानंतर मला पसंत असणारच. मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? नाही, पसंत असेल ना तर स्वतः बघून या. आपल्या सयाजीराव गुरूंची मुलगी आहे. माझ्यावर ठपका नको नंतर. आत घेऊन जा. स्वस्त चित्ताने बघा जरा. गोरी पण वहिनी आमची छान. विलास कुठे? विलास विलास कुठे? मला माहित नाही. विलास कुठे? विलास हाय कुठे गावात? मग कुठे? विलास जत्रेला. जत्रा म्हणली की तू चला, नाव काढला आणि हजर झाला. काय काय झालं? अरे येताना एसटीचा ऍक्सिडेंट झाला, मरता मरता वाचल्यावर माहितीये. हो, थँक गॉड. म्हणजे तू वाचलास. म्हणजे आनंदाची बातमी, दुसरी आनंदाची बातमी बघ. अरे हो, अरे हो, पण नाही, नाही, तू आत- वा वा, गोड. अरे पण हे सगळं कशासाठी? यार माझा साखरपुडा झाला. काय सांगतोयस काय? अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. काम नाही. अरे वा. आणि मी सांगतो हे आपली वहिनी लाखा कशी देखणी. बघू. जा रे, खूप पडले तुझ्यासारखे. खबरदार पुन्हा या बहिणींची छेड काढलीस तर. आणि पुन्हा गौरीच्या वाट्यात जाऊ नकोस. विलास वहिनी कशी वाटली? छान. अभि बायको मस्त मिळाली. अभि खरे खूप वेळ झाला. आलो ते सगळं तुझ्याकडे आलं. जा. अरे अरे नाना चाललाय. आल्या आल्या. अरे हो, पण जरा माझी ही अवस्था बघ. खूप मी उद्या सकाळी चुकी. प्रॉमिस. अरे ओके, चल येऊ. ओके, बाय. ना ना.
मुहूर्त चांगला काढा. लग्नस्थानी बुध आणि गुरु असल्यामुळे लग्न मुहूर्त अतिउत्तम आहे. ही तुमची दक्षिणा घ्या. ही घ्या नवऱ्या मुलाची उष्टी हळद नवरी मुलीला. ही घ्या नवऱ्या मुलाकडची उष्टी हळद.
आज तुझ्या वचनातून मी मुक्त होत आहे. तू म्हणाली होतीस की अविनाशचं लग्न थाटामाटात करू, सून अशी आणू की ती आपल्या घराण्याला शोभली पाहिजे. तशी सून आहे, नक्षत्रासारखी. फक्त जानकी उनी तुझी फक्त आहे. तुझ्या हातानं तिच्या माथ्यावर हे सौभाग्याचं लेणं लागलं असतं, माझा ऊर आनंदानं भरून आला असता. जारे खूप पाहिले तुझ्यासारखे. खबरदार पुन्हा आया बहिणीची छेड काढलीच आणि पुन्हा गौरीच्या भट्याला जाऊन गौरे भर लग्न मंडपात तुझा अपमान करून तुला आता आयुष्यातूनच उठवतो मी. अविनाश, ज्या स्त्री बरोबर तुला उभं आयुष्य काढायचंय ती तुझ्या लायक नाही. तिच्या चेहऱ्यावर कोडाचे डाग आहेत. पुढे आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच सावध हो. वाटल्यास खात्री करून घे. तुझा हितचिंतक. घ्या अक्षता घ्या. अगं लास्टिक आहे घे की. घ्या अक्षता घ्या. घ्या अक्षता घ्या. हा घ्या. नाही याला नाही चालायची. घ्या अक्षता घ्या. अक्षता घ्या. हो काको अक्षता घ्या. घ्या हो पेटवलो. अगून सदाशिवराव घ्या अक्षता घ्या अर्धे की घ्या ए सोनी. अगं अक्षता घे. अगं घे लवकर मोठे हो बरं का. म्हणजे तुझ्या बिडीवर अक्षता पडत्या. लाजली तुम्ही वा पुढे. हा घ्या अक्षता घ्या. ये पैसा गोळ्या खाल्ला तू. हा हे धर. खबर ती आकर थोडे की नाही. तो लग्नात एक बाशिंग घालून मामा आहे की नाही, तो आवी मामा आपला, त्याला एक चिठ्ठी द्यायची नाही. हे धर. देशील ना. झापड. आत्ता तुला खरा इंगा दाखवतो माझा. घ्या अक्षता. गौरी, आज तू तुझ्या बापालाच नाहीस तर माझ्या घराण्याचा अपमान केलायस. हे कन्यादान तर मी करणार नाहीस, पण आता इथं क्षणभरी थांबणार नाही. आणि एक लक्षात ठेव, आजपासून तुला माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद. साजराव. अरे सून म्हणून तुला घरात आणणार होतो, पण माझ्या नशिबात नाही. आज मी कन्यादान करणार आहे. या गावात तू सून नाहीस, माझी लेक आहेस. हा कसा झाला तमाशा. मला इंगा दाखवतीस काय. कशी झाली पाहिजे ती तुझी. जेल मधून पण जातोस काय. एक महिन्यापासून शोधतोय तुला, सापडला शेवटी. या मनामध्ये प्रश्न एकच पडतोय. आमच्या घराण्याचा हा वारसा, हा वंश तुझ्या काळजामध्ये हा वनवा कसा पेटला. कन्यादान करून तुम्ही ठिणगी टाकलीत. 4 चौघात तुम्हाला मान मिळाला, मोठेपणा मिळाला, पण माझा तिने अपमान केलाय. भर मांडवात लोक कुजबुजत होती,
हळद रुसली, कुंकू असलं, हळद रुसली, कुंकू हसलं. नाही, पण मला कसलीही पर्वा नाही. मी बर्बाद झालो तरी चालेल, पण मी तिची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही.